लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. पण नॉनव्हेज प्रेमींसाठी आज आपण गावठी गावरान कोंबडीचं काळ्या वाटणामधलं चमचमीत, झणझणीत आणि तर्रीदार असं चिकन बनवणार आहोत. झणझणीत असा चिकनचा रस्सा बघितल्याक्षणीच खावासा वाटणारा, अगदी बॅचलरसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी रेसिपी आहे. खूप जास्त मसाले वापरले नाहीत, अगदी घरच्या साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये तयार केलेली गावठी कोंबडीचा चिकन रस्सा ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमची देखील आखाड पार्टी जर बाकी असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो गावठी कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ असं साफ करून झाल्यानंतर याला 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ लावून ठेवलं तरी देखील चालेल. तुमच्याकडे जर वेळ असेल भाजी करण्यासाठी तर तसं तुम्ही ठेवू शकता, पण मी आता लगेचच शिजवून घेणार आहे, त्यामुळे मी यामध्ये कुठलंही हळद मीठ लावणार नाही आहे. तर कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेले 2 कांदे जे आहेत ते मी परतून घेणार आहे. बघा, अगदी बारीक चिरून कांदा घेतला आहे. 1 किलो चिकनसाठी मी 2 बारीक चिरलेले कांदे इथे घेतलेले आहेत. आणि कांदा व्यवस्थित परतला जावा त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकल्यानंतर कांदा अगदी व्यवस्थित आणि लवकर असा परतला जातो. तर कांदा जास्त न परतता थोडासाच गुलाबी रंगावर आला की लगेच त्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं. तर मी आता इथं चिकन टाकून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू आपल्याला ते हलवत राहायचं आहे. बघा, इथे चिकनचा थोडाफार रंग बदललेला आहे. चिकनचा जो लालपणा आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाला. त्यानंतर 3 मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकून घेतली. आलं लसूण पेस्ट देखील सर्व चिकनला व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, चिकन जे आहे आणखी थोडंसं पांढरं दिसायला लागलं आहे, व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्यामध्ये आता हळद टाकणार आहे आणि त्यानंतर भरपूर असं मी इथे घरी बनवलेली धने पावडर टाकणार आहे. तर मी 4 चमचे धने पावडर टाकलेली आहे. आणि त्यानंतर अजूनही गॅसची फ्लेम जी आहे ती फास्टच आहे. फास्ट गॅसवर आणखी 2 मिनटं मी व्यवस्थित परतून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्ये आलं लसूण पेस्ट, हळद आणि धने पावडर टाकू शकता, पण मी तसं न करता थोडेसे वेगळ्या पद्धतीने बॅचलर सहजपणे करू शकतील अशा पद्धतीने आज चिकन केलेलं आहे. त्यामध्ये 1 किलो चिकनसाठी 1 चमचा भरून मी मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बघा, कुकरमध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही आहे, एकदम व्यवस्थित परतलं गेलं, कोरडं झालेलं आहे पूर्ण चिकन. आणि चिकन शिजवण्यासाठी नेहमीच गरम पाणी वापरायचं. शेजारच्या गॅसवर मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, तर तेच पाणी मी इथे टाकून घेतलं आहे. आणि खूप जास्त पाणी देखील आपण यामध्ये टाकायचं नाही आहे. चिकन जे आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये बुडेल इतपतच पाणी यामध्ये टाकून घेतलं. आणि पहिली शिट्टी फास्ट गॅसवर आणि त्यानंतर ज्या 3 शिट्ट्या आहेत त्या मीडियम फ्लेमवर किंवा कमी गॅसवर करून घ्यायच्या. चिकन एकदम व्यवस्थित शिजतं. चिकन शिजते तोपर्यंत आपण लगेचच इथे मसाला करून घ्यायचा. तर 1 वाटी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं अगदी बारीक चिरून घेतले, ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. 1 चमचा तेल टाकून व्यवस्थित मी इथे भाजून घेते. आणि खोबरं जे आहे ते कधी फास्ट गॅसवर भाजायचं नाही आहे, ते वरवरती जळतं आणि आतमध्ये तसंच कच्चं राहतं. त्यामुळे कमी गॅसवर एकदम खरपूस असं खोबरं इथे भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खोबरं अर्धवट भाजलं की त्यामध्ये 2 चमचे फुटाण्याचं डाळं मी टाकले. तर चिकनचा मला खूप जास्त रस्सा करायचा नाही आहे, त्यामुळे फक्त मी इथे 2च चमचे फुटाण्याचं डाळं टाकलं. डाळं आणि खोबरं व्यवस्थित भाजून झालं की ते लगेचच आपण काढून घ्यायचं आहे. तर 4 लोकांसाठी मी भाजी बनवत आहे. तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा असेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा फुटाण्याचं डाळ यामध्ये टाकू शकता. त्यानंतर भरपूर अशा हिरव्यागार कोथिंबीरच्या मी काड्या घेतल्यात. तर एकदम कोवळ्या अशा काड्या आहेत, सहजपणे मोडल्या जातात. कोथिंबीरचा जो पाला आहे तो घेतल्यानंतर ज्या काड्या असतात त्या काड्या घेतल्या. त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 कांदे एकदम काळे होईपर्यंत मी भाजून घेतले होते, ते कांदे मी टाकून घेतलेत. आणि 1 चमचा तेल टाकून तेलामध्ये आपल्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित इथे परतून घ्यायच्या. बघा, अशा पद्धतीने कमी गॅसवरच मी ही सर्व जी प्रोसेस आहे ती करत आहे. कोथिंबीरच्या काड्या ज्या आहेत ना त्या अशा वाटणामध्ये भाजून घेतल्या, त्याची चव खूप छान उतरते रश्श्यामध्ये, खूप छान चवदार असा रस्सा तयार होतो. यानंतर रश्श्याला छान खमंगपणा यावा, चवदार लागावं, दाटसरपणा यावा त्यासाठी अर्धा चमचा मी ते खसखस घातली आणि 1 चमचा तीळ टाकलेले आहेत.
तीळ आणि खसखस देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि हे सर्व जे मसाले आहेत ते थंड झाल्यानंतर आपल्याला पाणी न टाकताच एकदम बारीक असे वाटून घ्यायचे. कुकर देखील इथे थंड झालेला आहे. बघा आता आपण चिकन जे आहे ते चेक करून घ्यायचं. रस्सा एकदम व्यवस्थित असा झालेला आहे. आपण आता चिकन जे आहे ते चेक करून पाहूयात. तर व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे. 4 शिट्ट्या मी करून घेतल्या होत्या. 1 शिट्टी फास्ट गॅसवर आणि 3 शिट्ट्या ज्या आहेत त्या मीडियम फ्लेमवर करून घेतल्या होत्या. तर मुलांसाठी मी ते अळणी चिकन काढून घेते बाजूला. थोडंसं चिकनचं सूप आणि चिकनचे जे पीस आहेत ते मी थोडेफार प्रमाणामध्ये काढून घेतले आणि यानंतर आपण लगेचच आता भाजी करून घेऊयात. तर मी ही जी भाजी आहे ना ती कुकरमध्येच करणार आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपण ही जी रेसिपी आहे ती पूर्ण बॅचलर करू शकतील अशा सोप्या पद्धतीमध्ये करत आहोत. त्यामुळे खूप जास्त भांड्याचा पसारा इथे होणार नाही आहे. तर ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि जो वाटून घेतला होता मसाला तो तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पाणी न टाकताच हा मसाला मी वाटून घेतला होता, त्यामुळे एकदम घट्टसर असा हा मसाला वाटला गेला आहे. आणि रंग बघा ना, मसाल्याला किती सुंदर असा रंग आलेला आहे. जसा मला हवा आहे. काळी भाजी आपल्याला करायची आहे त्यामुळे काळा मसाला इथे व्यवस्थित असा तयार झाला आहे. एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे मसाल्याला. मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घ्यायचे. तर मी इथे 3 चमचे घरगुती बनवलेला साठवणीचा जो मसाला आहे तो टाकला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकली. कुठले बाहेरचे वेगळे मसाले यामध्ये आपण टाकलेले नाही आहेत. घरगुती साहित्यामध्येच आपण चिकनचा रस्सा करत आहोत, त्यामुळे मी घरचा मसालाच टाकला. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाला जर कोरडा वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतला होता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी मी यामध्ये मिक्स करून घेतलं आणि एकदम थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की समजावं मसाला एकदम व्यवस्थित परतला गेलेला आहे. तर आपण ही भाजी जी आहे ना ती कुकरमध्येच करणार आहोत. त्यामुळे आता मी गॅसवर कुकर ठेवून घेतलं आहे आणि यामध्येच जो आपण कढईमध्ये परतून घेतलेला मसाला होता ना तोच टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कुठलेही जास्तीचे भांडे अजिबात भरत नाहीत. फक्त कुकर आणि कढई 2च भांडे यामध्ये भरलेले आहेत. एकदम सोपी अशी मस्त रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. मसाला जो आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकायचं. तर कढईमध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी भाजीमध्ये टाकून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील पाणी टाकून तो देखील सर्व मसाला आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. रंग बघा किती सुंदर आला आहे. काळी एकदम छान अशी तर्री आलेली आहे भाजीला. एकदम झणझणीत आणि गावरान बेत आपण आज केला आहे. तर रस्सा जो आहे थोडासा मला दाटसर वाटतो, तर यामध्ये आणखी थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे. आपल्याला सहजपणे भाकरीसोबत चुरून खाता येईल किंवा भातासोबत खाता येईल किंवा ज्यांना रस्सा प्यायला आवडतो ते देखील सहजपणे रस्सा पितील. यानुसार आपण भाजी पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे. यानंतर फक्त 5 मिनिटच आपल्याला कमी गॅसवर भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची, कारण मसालेसुद्धा एकदम छान भाजलेले आहेत आणि चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यामुळे जास्त वेळ ही भाजी शिजायची अजिबात गरज नाही. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करायचं आणि त्यानंतर 5 मिनिटं भाजी व्यवस्थित उकळू द्यायची कमी गॅसवर. झाकण न ठेवताच ही भाजी मी उकळून घेतलेली आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर यावर टाकायची आहे. एकदम सुंदर आणि झणझणीत काळा चिकनचा रस्सा इथे तयार आहे. बघा किती सुंदर अशी तर्री आलेली आहे भाजीला. तर तुमची देखील आखाड पार्टी जर बाकी असेल तर नक्की या पद्धतीने बॅचलर चिकन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि चवदार अशी भाजी तयार होते. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.